अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कैशी आहो सगळी? अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी आहो सगळी? उम्मीद करता बेस असाल। आम्ही पण बेस आहो अल्हम्दुलिल्लाह। आज मी घेऊन आलो आहे एक नवीन रेसिपी। नवीन नाही, जुनी आहे, ट्रेडिशनल आहे आणि त्याला बोलतात मेथीची पेस्ट। मी शॉर्टकटला बोलताय, काही ही नाही ठेवत आहे सस्पेन्सला। मेथीची पेस्ट आहे, आपल्या कोकण्यांची पसंतीची आहे आणि ही पावसाच्या मोसमला जास्ती पियाली जाते। थंड जेव्हा पडते ना, मेथी गरम आहे आणि त्याने मग ताकद येते, बलकटी येते अंगातला। त्याच्यानंतर बालंतीन जजगीवाली जी लेडीज असते, औरत जी असते, जजगी होती तिची बालंतीन, तिला ही पेस्ट मग पाजली जाते। महिन्याचे 30 दिवस नाही बल्कि 40 दिवसाची बालतीन असते। 40 दिवस डेली तिला वाटू भरभरून सुबह शाम मेथीची पेस्ट दिली जाते। आणि आमच्या गावातल्या कशा प्रकारे म्हणजे कशा किसमची मेथीची पेस्ट बनवली जाते। मेथीची पेस्ट ही मोप तराने बनवले जातात, जसं की चावराच्या पिठाचो, अख्ख्या चावराचो बनवले जातात। पण मी हे गावठी चावरात आणि गावठी चावराला आता मी भुजून घेणार आहे आणि त्याजवळ रवो बनवणार आहे आणि त्याची पेस्ट बनवणार आहे। अखेरपर्यंत बघत राहा व्हिडिओ। लाईक आईलो पसंत पडलो ते लाईक करा, लाईक करायला विसरू नका। काय काय घेणार आहेस ते सांग। मी सांगताय काय काय घेणार आहोत। हे गावठी चावल मी घेतले त्यात 400 ग्राम आत गावठी चावल। त्याला मी रात्री धुवून ऐसा चाललीतला निचरट ठेवली होतो, स्ट्रेनरला निचरट ठेवली रातभर। त्यातला लागणार आहे मेथी, जवळजवळ ही 50 ग्राम मेथी आहे। 50 ग्रामच्या अधिक बोललं तरी चालेल, कारण मला मेथी जास्ती आवडते। कडू कडू पेस्ट ही मग बेस वाटते, त्याला आम्ही मेथीला भुजून त्यातला ग्राइंड करून घेणार आहोत, पावडर करून घेणार आहोत। त्याच्यातला गोड टाकणार आहोत, गोडाची बनणार आहे आणि इलायची पावडर, त्याच्यातला इलायची पावडर जाईल। त्याच्यानंतर तूप जाईल आणि मेन बघया गेला ते ही बनणार आहे नारळाच्या दुधात। ही बनणार आहे नारळाच्या दुधातला। बघा आमचा व्हिडिओ। सगळ्यात पहिले मी गॅस ऑन करी। कीप वॉचिंग, स्किप मत करो। गॅस ऑन केलो आहे। आता हे चाव त्यातला मी मस्तपैकी भुजून घेईन आणि चावराच्या सोबत मेथी पण मिक्स करीन आणि मेथी भुजून घेईन। राईस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत रवला भुजण्याचा आहे आणि त्यांची मस्त अशी खुशबू बेसनाचा वास निघलो पाहिजे चावराचो आणि मेथीचो। मग समज याचा चावल भुजाले माशाअल्लाह। यस। तसं मी आता ही गोड कापून घेऊ। गोड आहे 1 किलो, पण आम्ही तवरा नाही घेणार, अर्धा किलो मी गोड घेईल, कारण एकदम जास्ती याचा ती बेस नाही ना, गोड गोड होते। हा क्या बात आहे। बघा ह्याचं रंग गोल्डन ब्राऊन झालोय आहे आणि मस्त अशी खुशबू निघाली आहे। बघा ह्याचं स्मोक बघा, आणि मेथीचा कलर होता आहे। यस। आता मी गॅस बंद करीन आणि हातलान थंड करिया ठेव ना। यस, याला आता आम्ही थंड करिया ठेव। एकदम मस्त थंड जाईला की त्याला आपण मिक्सी जारला ग्राइंड करून पावडर करून घेऊ। पावडर बोले ते सेमोलिना असते, रवो सुजी सारखं आपण याला थंड करून घेऊ। चला, गोड मी घेतला आहे अर्धा किलो आणि अर्धा किलो बाजू केलो आहे। ही थंड झाल्याच्या नंतर बाकीचा प्रोसेस मी तुम्हाला दाखवीन। चावराचं कण काढून जाईलोय आहे, चावराचं आणि मेथीचं कण काढून जाईलोय। त्याच्याऐवजी एक नारळाचा घट दूध काढून जाईल आहे। बघा माशाअल्लाह माशाअल्लाह, हे टोपे बघा जी दूध आहे माशाअल्लाह, नारळाचं दूध। आता मी चावराच्या कणातला पाणी टाकीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बस, एकदम जास्ती नाही टाकायचा आहे, खाली आतलं चावल भिजले पाहिजे, टीप जायले पाहिजे। चावराचं पीठ पण लावणार, चावराचं पीठ नाही, पण ही किती घेतली चावल बोललीस? हा 400 ग्राम चावरात 50 ग्राम मेथी आहे। मेथी झाले 50 ग्रामात
आणि जवळजवळ 1.5 लिटर पाणी आहे. त्यातला आपण आता चावराचा कण जो काढला मग मेथी सकट तो आपण बेस शिजवून घेऊ. ती आहे आणि दूध 1 नारळाचं दूध ना जी 1 नारळाचं दूध. नारळ मोठं होतो मग 1 नारळाचं दूध बस झाला. हो तर बघा आता याला हलवत यायचा आहे कारण याला लम्स होऊ शकतात, गुठले होऊ शकतात. आता ह्यातला शिजवताना कळ टाकी असं नाही होईल. जेव्हा ही बेस पुरी तरातला बॉईल होईल, बेस तरातला आवटेल मतलब शिजिया लागेल तेव्हा मग आपल्याला जो जो काही वस्तू टाकायच्यात गोड आहे तूप आहे इलायची तेव्हा आपण टाकू. पाणी सुकत येईल त्याला आपण भरपूर सुकून द्यायचा नाही. मी ह्यासाठी बाजूला दुसऱ्या टोपातलं पाणी गरम करायला ठेवलो आहे. आता बघा मी ही पाणी घातला पोर करीन. याला बेस शिजत थोडा थोडा पाणी आपण याला टाकत जायचा, घोटत जायचा. मसाला तयार होण्याचं सगळ्यात पहिले मी खाईन. ओके बस तुम्ही खाऊ शकता. तुम्ही डिझर्व करता. पहिला खाना तुम्हीच डिझर्व करता. बिकॉज आय एम कमांडर. येस कमांडर ऑफ फॅमिली. व्ह्यूअर्स आम्ही लोक रेसिपीज दाखवता बाकी पण भरपूर करता गप्पा आणि गोष्टी. का की पर्टिक्युलर आमचं चॅनल रेसिपीज आणि किचनच्या रिगार्डिंग नाही आहे. सगळं एव्हरीथिंग आम्ही दाखवतो आणि आम्हाला यूट्यूब सजेस्ट करते की तुम्हाला आता काय द्यायचं आहे. ह्या आम्ही हिशोबाने आम्ही लोक रेसिपीज टाकता. अदरवाईज आमचं चॅनल रेसिपीच्या रिगार्डिंग नाही आहे. आमचं व्लॉगिंग चॅनल आहे. यूट्यूबच बोलते की रेसिपी टाक. येस मगून आम्ही रेसिपीज टाकतो आणि आम्ही पर्टिक्युलर जसं किचनला दाखवलं जाते आम्ही तैसा नाही करत. आम्ही व्लॉगिंग टाईप करता आणि काही जणांचे कॉमेंट्स असतात की आप बातें बहुत करते हो, आप पकाने में ध्यान दो. तो ठीक है अल्हम्दुलिल्लाह पकाने में भी ध्यान होता है इसलिए रेसिपीज अच्छी होती है. लेकिन हम लोग का व्लॉगिंग चैनल है तो हम लोग गम्मत गप्पा गोष्ठी के साथ में हम लोग रेसिपीज बनाते हैं. बात करके ही हम लोग ये सब करेंगे. जी जी जी. तो कुछ बहुत से लोग होते हैं जिनको बोरिंग नहीं होता खाना पकाने का देखने में. बहुत ज़्यादा लोग हैं कि लोग पसंद करते मेरे इस चैनल को, मेरी इस रेसिपीज को कि हम लोग बातें करते करते हम लोग रेसिपीज भी बताते हैं. अल्हम्दुलिल्लाह. बराबर. आता ही आणखी किती मिनिटं नाही ह्याला बेस शिजू द्या. थोडं मी गॅस स्लो करून ठेवी. तरी किती मिनिटं शिजवायचं असेल ती बोल. तरी 10 मिनिटं जातील. 10 मिनिटं. येस त्याला थोडा स्लो करून ठेवूया. ठीक आहे करा. हा यासाठी केचावर बेस शिजले पाहिजे. मेथी दाणो पण बेस शिजलो पाहिजे. गावठी राईस. येस 75% डन जाईल. हा शिजला की आपण दूध टाकू. पहिला गोळ टाकून शिजून घेऊ. पेस्ट जितकी शिजल्या पाहिजे तितकी शिजली आहे. चावराचं आणि मेथीचं कण मस्त शिजलोय आहे. आता त्यातला आपण गोळ टाकूया. गोळ एकदम बारीक करायची काही जरूरत नाही आहे कारण ती मेल्ट होणार आहे. रेसिपी गॅसवर चालू आहे आणि त्यातला ती मेल्ट होणार आहे. गोळ आपण किती घेतला बोलली होतीस? हा आपण अर्धा किलो गोळ घेतला पण शायद त्यातला एक्स्ट्रा अजून लागू शकते. दूध टाकीन 1.5 चम्मच मी तूप टाकीन. चम्मच चम्मच बघा हे मोठं चम्मच आहे. जास्त पण मोठं नाही म्हणजे टीस्पून शाहून डबल असते. जी आणि त्यातला नंतर जाईल इलायची पावडर. इलायची पावडर बघा 1 चम्मच भरून मी इलायची पावडर टाकीन. मला इलायची पावडरची खुशबू बेस्ट वाटते. हर गोड रेसिपीतला मी इलायची टाकिया इसरत नाही. मला बहुत पसंद. बघा कलर चेंज होता त्याचा. पहिले कैसा होता गोड टाकल्यानंतर जॅगिरी सारखं कलर होत चालला. माशाअल्लाह. तुम्ही जर बाल्तिनीच्या घरात जावाल कोकणी बाल्तिनी सगळ्यावरचं नाही मी बोलू शकत. कोकण्यांच्या घरी बाल्तिनीच्या घरात गेला ते तुम्हाला मेथीची खुशबू अगदी 40 दिवसापर्यंत मेथीची पेस्ट, मेथीचा किंमत, मेथीचे लाडू आणि पता नाही मेथीची किती रेसिपीज करतात. सगळ्याची खुशबू तुम्हाला बाल्तिनीच्या घरात आणि ओव्याची पण आणि हालीमचे लाडू. येस हे सगळे चीज आपल्याला बाल्तिनीच्याच घरात खायला मिळतील मोस्टली. आणि ती माझी फेवरेट चीज आहे मेथीची खीर. मेथीची पेस्ट आणि मेथीचा किंमत ही माझा फेवरेट आहे. आणि थंडीचं मोसम आहे. थंडीचं नाही बोलू शकत पावसाचं टाइम आहे म्हणजे
माणसा खातात. मस्त मजेतला खातात. क्लायमेट थंड पण काय आणि गरमी काय कमी नाही. पाऊस पडलो की जरा थंड वाटते, पण पाऊस गेला की गरमी चालू. कोण कोण माझ्यासारखी मेथीची पेस्ट बनवते घरातला आणि शौकाने खाते कॉमेंटला नक्की सांगा. कशी कशी बघता ती पण नक्की सांगा मला. त्यातला मी गोल टाकलोय आणि त्याला आता बारीक गॅसवर आपण शिजत सोडूया. बघूया. माशाअल्लाह, कलर एकदम चेंज झाला नाही. जबरदस्त. माशाअल्लाह एक माशाअल्लाह. नंबर. व्ह्यूअर्स बोलत असाल की ही पेस्ट इतकी घट का, काय खीर आहे की किंमत आहे, पण नाही, त्याचा अर्धा अधिक प्रोसेस अजून बाकी आहे. मेन जी ट्विस्ट आहे ती अजून बाकी आहे. मीठ टाकीन. जरपर्यंत खच्चा पण रेसिपीतला गोड असो, तिखट असो, आंबट असो किंवा फिक्की असो, कसलीही रेसिपी मीठ नाही टाकू त्यापर्यंत त्या चिरलेला स्वाद नाहीये. बरोबर. आणि एक अल्ली पाणी आहे, त्याचं नावच अल्ली आहे. आणि अल्ली पाणी बघूया मागलेतात माणसानी, तरी पण अल्ली पाणी मोप इकडे कोकणातला अल्ली पाण्यात पण मीठ टाकतात, पण मी अजिबात मीठ टाकत नाही, कारण त्याचं नावच अल्ली पाणी, म्हणजे त्याचा स्वाद घेतलं पाहिजे की नाही, ते सुल्ली होईल. आता आपण याचं गोड आहे नारळाचं दूध टाकूया. माशाअल्लाह, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. नारळाचा दूध टाकत जायचा, आणत जायचा, चिंच मारत जायचं. चिंच मारायचं. नारळ दूध टाकत जावं, चिंच मारत जावं. जी माशाअल्लाह माशाअल्लाह. मी नारळाचा दूध हर प्रत्येक वस्तूतला, गोडीच्या वस्तूतला नारळाचा दूध पोटभर घेता. मोस्टली पण कोकणात, आज बोला एक नारळ आहे, मोठं नारळ आहे, बस होईल. कोकणात कोकणी लोक नारळ हर खाण्यात वापरतात. केरळावाले पण पैसे खातात. जी. आता ह्याला आपण अजून बाकी आहे नारळाचं दूध, सगळाच टाकूयात नाही, पण थोडा टाकून त्याला शिजत ठेवलो आहे. परत नंतर टाकशील. किती मिनिटांनी टाकशील? आता ही जैसा सुकत राहिला ना, ही जैसा ठीक व्हायला लागला, घट जायला की परत टाकी. व्हेरी गुड. बघूया काय कैफियत आहे पेजेची. माशाअल्लाह, जबरदस्त झाला आहे. आता बाकीचा जी बचलेला दूध आहे व्ह्यूअर्स, ते आपण एक सोबत सगळं आता टाकूया. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह फॉर एवरीथिंग. तमाम तारीफ मेरे अल्लाह की है. बेशक बेशक. अल्लाह अकबर कबीरा. या अल्लाह, तमाम माझे जितके रेसिपीज मी बनवता माशाअल्लाह खूप आवडीचे बनतात. माझ्या घरवाल्यांना, माझ्या पोरांना, माझ्या घरातल्या इतर जे कोणी येत असतील मेहमान त्यांना पण माझ्या रेसिपीज खूप आवडतात. अल्लाचा एहसान आहे की अल्लाने तो हातातला स्वाद दिला नाही, तो टेस्ट दिला नाही. तो अल्लाह पाक मी जतपर्यंत हयात आहे माझ्या हातात तो टेस्ट कायम दायम ठेव. अल्लाह पाक तुम्ही पण दुआ करा. आमीन सुम्मा आमीन. आता ही किती मिनिटं ठेवी आता दूध टाकल्यावर? आता ही जवळ मी 10 ते 15 मिनिटं अजून याला मी स्लो गॅसवर ठेवीन. आणि जितका दूध काढलेला होता तमाम सगळ्या दूध त्यातलं मी टाकलो आहे. 10-15 मिनिटं आपल्याला वेट करायला पडेल, थोडा सबर घ्या पडेल आणि त्याला आपण स्लो करून एक बाजूला ठेवून आता आपण बाय. विवर्स बघूया आपण. आता आलो गदा गदा आवड. बघा 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 तुम्ही, मस्त गदा गदा शिजली आहे पेस्ट. अहो मी ही ऐसा ह्यासाठी बोलताय की आमचे वो हात ना, आमचे वो कवाची परेशान केले, जल्दी पेज काढ, जल्दी पेज काढ, जल्दी भूक लागली, पेजेची भूक लागली आहे. गदा गदा आवड येऊ दे बोललू ते नाराज होऊन बसले. त्या का बघा तुझं त्या गदा गदा आवड ऐकले म्हणून आईलो गदा गदा आवड ऐकलोय. पेज ऑलमोस्ट डन माशाअल्लाह, बघू शकता. वाव. आता आम्ही पेज काढू. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम.
अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, माय फेवरेट. बघा बघा बोलत जरा हात जागेवर ठेव. आता पटाक ते पेज आहे ना, मी ऐसा नाही करू शकत आहे. तू जागेवर तुझा हात ठेव. ऐसा करू उलटी करता. अरे परत येण्यासाठी घ्या. हातात ठेवल्यावर हातातच ठेव. तू लगेच खालती ठेवतास. ओके. किती मस्त वाटते बघा व्ह्यूअर्स. जेव्हा माझं 2 नंबर बाबू जायला होतो, मी तेव्हा जजकीची होतो जायली, मोग वर्षा जायली. त्या टायमात माझी सासूस अलमरहूम माझी सासूस, त्यांच्यासाठी दुआ करा. आज ती दुनियात नाही हात. अल्लाह त्यांना जन्नतुल फिरदौसला आलाशी आला मकाम नसीब करो. आमीन. माझी सासूस म्हणा ही पेज रोज डेली विदाउट फेल सुबाला नाश्त्यातला मला पेज द्यायची. आणि मला ती इतकी सवय पडली होती की मी त्याच्याशिवाय नाश्ताच नाही करायची. आणि ती पिऊन आणि तीच नाही बल्कि दुपारी सांजची रातची अल्ली पाली. सुबाला पण दुपारी पण रात्री पण अल्ली पाली कोंबडीचा. आणि ही सुबाला पेज इतकी खायची ना मी की मोप झाडी जाईल होतो. खाऊन माशाल्लाह 40 दिसते सतत माशाल्लाह. पण त्यांची याद येली मला मेथीच्या हांडीवर, पेजेच्या हांडीवर मला याद येली त्यांची. माशाल्लाह खूप टेस्टी बनवायची माझी सासू पेज. ती काय झटपट करायची. नारळाचा दूध कवा टाकायची, कवा गायच्या दुधात बनवायची, पण बनवायची खूप जबरदस्त. माशाल्लाह तुम्ही पण त्यांच्यासाठी दुआ करा. बाकी जायलो आपलं पेजेचं व्लॉग कंप्लीट. बघा अजिबात फुरसत निघाय नाही. मला बोलतात अद्दीन खायला दे, गरम आहे चटको लागेल, ध्यान ठेवा. थोडासा थंड व्हायला पाहिजे, पण मस्त टेस्टी आहे माशाअल्लाह. कंदोरी बनवला आणि टेस्टी का नाही असेल आहे ना. आता ही रेसिपी ज्यांना पण पसंत आहे त्यांनी आपल्या घरात ट्राय करा. हा नाही तुम्हाला ये बनवूया ते कंडोला आफोवा कंडो येईल. तिकिटाचे पैसे दारा. ठीक आहे, मग आम्ही येऊ. कशी लागली तुम्हाला रेसिपी? बेसच लागली असेल. कॉमेंट सेक्शनला जाऊन मेन्शन करा. अल्लाह तुमच्या लोकांना सलामत ठेव. आमीन. दुआ आहे, आमच्या दोघांची दुआ आहे. तुमच्या घरात रोजी जग देव अल्लाह, आणि तुमच्या हांडीत बरकतच बरकत देव, ही माझी दुआ आहे. जैसा आमच्या हांडीत आहे अल्लाह ताला तुमच्या पण हांडीत देव. आणि अल्लाह ताला सगळ्यांना खुश ठेव. आणि मग मोठ्या अहद्यावर माझ्या व्ह्यूअर्सला पोचव. अल्लाह पाकशी माझी नेक दुआ आहे, ताकि मला पण फक्र महसूस होईल की माझे सारे व्ह्यूअर्स मोठ्या अहद्यावाले आहेत. सगळ्यात मोठी बात, अल्लाह ताला तुमच्या सगळ्यांना सेहतमंद ठेव. आमीन. कारण ही सगळ्यात मोठी नियामत आहे अल्लाहची. जी बिलकुल. ही असेल तेच तुम्हाला बाकी सगळी मजा घ्या मिळेल. ते हीच माझं बोलणं आहे की तुम्ही सगळे खुश राहा आणि अपने अपने घर बेच रहा आणि बोलते छोटी छोटी गलतियों को नज़रअंदाज करके आपस में सब एक साथ अच्छे रहो। हाँ, झगड़ो मत। अल्लाह ताला आपको सबको अमन व अमान से रखे। एक दूसरे की गलतियों को इसके लिए दरगुजर और नज़रअंदाज करना चाहिए कि हमारा रब भी हमारी तमाम गलतियों को दरगुजर करता है। रब हमारा बहुत रहमान है और बहुत बख्शिश करने वाला है। बेशक बेशक। इसके लिए अगर हम अल्लाह से बख्शिश चाहते हैं तो हमें भी किसी की बख्शिश करना चाहिए। बेशक। दुआओं में ढेर सारा याद रखना। फिर मिलेंगे एक नई रेसिपी के साथ, नई वीडियो के साथ, जो कि सरप्राइज होने वाला है। अल्लाह हाफिज। कोकन की दुनिया से जुड़े रहिए। कोकन की दुनिया 2324 और जो नए हैं उन लोगों ने सबसे अव्वल सब्सक्राइब कीजिए, उसके बाद लाइक कीजिए, उसके बाद कमेंट्स कीजिए, फिर शेयर जी को सुनिए। बाय बाय। अल्लाह हाफिज। टेक केयर। गुड नाइट।